नमस्कार. मी प्राध्यापिका डॉक्टर सोनल भांबरे. मित्रांनो, आज आपण मराठी भाषा आणि महाराष्ट्र संस्कृती यांची जडणघडण कशी झाली याविषयी आपण चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र संस्कृती या ग्रंथाचे कर्ते डॉक्टर पुरुषोत्तम सहस्त्रबुद्धे यांनी महाराष्ट्र संस्कृतीचा उद्गम भाषेच्या आधारावर इसवी सन पूर्व 5व्या-6व्या शतकापर्यंत असल्याचे म्हटले आहे. मूळ भाषा संस्कृत, तिच्यापासून भिन्न प्रदेशात महाराष्ट्री, सौरसेनी, पैशांची व मागधी या प्राकृत भाषा निर्माण झाल्या. पुढे या प्राकृतापासून देशपरत्वे महाराष्ट्री अपभ्रंश, सौरसेनी अपभ्रंश, पैशांची अपभ्रंश व मागधी अपभ्रंश अशा 4 पृथक अपभ्रंश भाषा उद्भवल्या. आजच्या भिन्न भिन्न देशी भाषा याच अपभ्रंश भाषापासून जन्मल्या. बहुसंख्य भाषाशास्त्रज्ञांचे असे मत आहे की मराठी ही महाराष्ट्री अपभ्रंशापासून आणि ही अपभ्रंश भाषा महाराष्ट्री प्राकृतापासून निर्माण झालेली आहे. अपभ्रंश हा प्राकृत या भाषा महाराष्ट्राच्याच होत्या. त्या या भूमीतच जन्मल्या व विकसित झाल्या. त्या येथील बहुजनांच्या भाषा होत्या आणि ग्रंथकारांचे पण हेच मत आहे. भाषेच्या आधारावर महाराष्ट्राला गेली 2-2.5 हजार वर्ष स्वातंत्र्य इतिहास आहे, स्वातंत्र्य परंपरा आहे आणि स्वातंत्र्य संस्कृती देखील आहे. महानुभावाच्या धर्मप्रसारामुळे मराठीचा प्रसार महाराष्ट्राबाहेर पंजाब, काबूलपर्यंत झाला, तर जैनांच्या धर्मग्रंथामुळे महाराष्ट्रीचा प्रसार सर्व भारतात झालेला दिसून येतो. महाराष्ट्री ही महाराष्ट्राचीच भाषा होय, हे पंडितांच्या भाषाशास्त्रीय पुराव्यावरून ज्याप्रमाणे सिद्ध होते, त्याप्रमाणेच सातवाहन वंशाच्या शिलालेखावरूनही सिद्ध होते. महाराष्ट्रावर सातवाहन वंशाचे राज्य इसवी सन पूर्व 250 पासून 2ऱ्या शतकापर्यंत होते. या सातवाहनाचे नाणेघाट, कार्ला, कान्हेरी, नाशिक येथील सर्व शिलालेख महाराष्ट्रीय आहेत. या शिलालेखावरून सातवाहनाच्या पराक्रमाचे वर्णन महाराष्ट्री प्राकृतात केलेले आहे. गौतमीपुत्र सातकर्णी हा सकयवन पल्लव निषूदन होता. खकताबस निखसेकर असे त्यांचे वैभव प्राकृतात गायले आहे. त्यांची माता गौतमी हिचे वर्णनही शिलालेखात आहे. महाराष्ट्राच्या संस्कृती आरंभीच सातवाहनाची वैभवी सत्ता येथे होती. हाल या सातवाहन राजाने रचलेला गाथासप्तशती हा ग्रंथ म्हणजे सुभाषितांचा कोश आहे. त्याने अनेक ग्रंथातून, लोकांच्या पाठातून ही सुभाषिते या गाथा संग्रहित केल्या आहेत. यावरून यापूर्वी महाराष्ट्री भाषेत अनेक ग्रंथ झाले असले पाहिजे आणि महाराष्ट्री ही त्याप्रमाणे लोकभाषा होती हे सिद्ध होते. महाराष्ट्री भाषेतील या सप्तशतीमध्ये गोदावरी, सह्याद्री याचे उल्लेख आहेत. महाराष्ट्र जीवनाचे देखील वर्णन येथे केल्याचे आढळून येते. अपभ्रंश साहित्याचा शोध लागल्यानंतर महाराष्ट्री प्राकृतापासून महाराष्ट्री अपभ्रंश ही भाषा निर्माण झाली व तिच्यापासून मराठीची उत्पत्ती झाली असे नवमत सुरू झाले. कुलगुरू चिंतामणराव वैद्य, डॉक्टर गुणे, डॉक्टर तुळपुळे, डॉक्टर कोलते यांनी या मताचा पुरस्कार केला. महाराष्ट्रात महाराष्ट्री प्राकृत या भाषेपासून उद्भवलेली
मराठीची पूर्वगामी अशी एक स्वतंत्र भाषा या अर्थाने अपभ्रंश हा शब्द योजला गेला. संस्कृतापासून झालेली कोणतीही विकृती ही पतंजलीच्या मते अपभ्रंश होय. डॉक्टर गुणे यांच्या मते शक, पल्लव, अभीर इत्यादी रानटी टोळ्या इसवी सनाच्या प्रारंभी भारतात आल्या. आर्य समाजात त्या मिसळल्या. त्यामुळे आर्य भाषा व येथल्या मूळ भाषा यांच्या मिश्रणातून निरनिराळ्या अपभ्रंश भाषा निर्माण झाल्या. अपभ्रंश भाषांची उत्पत्ती इसवी सनाच्या 4व्या शतकात झाली. महाराष्ट्री अपभ्रंश ही मराठीची प्रत्यक्ष जननी होय. जैन महाकवी पुष्पदंताने महापुराण, जसहर चरिओ, नायकुमार चरिओ हे काव्यग्रंथ अपभ्रंश भाषेत रचिले आहेत. हा पुष्पदंत राष्ट्रकूट राजाच्या अमात्याच्या आश्रयास होता. शेवटपर्यंत तो महाराष्ट्रातच वास्तव्यास होता. काव्यमीमांसाकार राजशेखर हा कवी 10व्या शतकात होऊन गेला. त्याला महाराष्ट्राचा मोठा अभिमान होता. हे त्याच्या बालरामायण या ग्रंथावरून दिसून येते. यावरून सामान्यजनांची बोली अपभ्रंश असून तीत वाङ्मय निर्माण झाले होते हे निर्विवाद होय. ज्ञानेश्वरकालीन वाङ्मयात मर्हाटा हा शब्द येतो. याशिवाय देसी भाषा, देशी असे अनेक उल्लेख तत्कालीन ग्रंथात असल्याचे दिसते. अपभ्रंश भाषेच्या तिच्या कवींनी देखील देशी हे नाव दिल्याचे आढळून आले आहे. आपली भाषा म्हणजे नागर बोल आहेत असे ज्ञानेश्वरी, वच्चहरण इत्यादी ग्रंथात म्हटले आहे. या सर्व पुराव्यावरून देशी व नागर अशी 2 नावे अपभ्रंश भाषेची त्या काळी रूढ होती असे दिसते. तिचे नाव प्राचीन मराठी कवींनी योजलेले होते. तेव्हा अपभ्रंश भाषेपासून मराठीचा जन्म झाला असे म्हणता येते. याचा अर्थ असा की इसवी सन पूर्व 600व्या शतकास महाराष्ट्राचे स्वतंत्र अस्तित्व होते हे निश्चित. येथील महारठी लोक त्यावेळी जी महाराष्ट्री भाषा बोलत ती संस्कृतची उघड अपभ्रंश प्रतिकृती होती. या महाराष्ट्राचाच अपभ्रंश महाराष्ट्रात इसवी सन 500व्या शतकात रूढ झाला आणि या महाराष्ट्री अपभ्रंशापासून इसवी सन 1000व्या सुमारास मराठी उत्पन्न झाली. मराठी भाषेची ही पूर्वपीठिका ध्यानी घेतली असता जिला महाराष्ट्र म्हणतो त्या भूमीला इसवी सन पूर्व 4थ्या-5व्या शतकापासून पृथगात्मता प्राप्त झाली होती. महाराष्ट्री या भाषेमुळे त्यावेळी हा भूप्रदेश व येथला समाज पृथगाम्य झाला होता. 13व्या शतकात महाराष्ट्र हे नामाभिधान निश्चित झाले. ज्ञानेश्वरांच्या ग्रंथात हे नामाभिधान आढळते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ऐसी युगी वरी कळी आणि महाराष्ट्र मंडळे श्री गोदावरीच्या कुळी दक्षिणेली तेथ महेश्वान्वय संभूते श्री निवृत्ती उत्तनाथ सुते केले ज्ञानदेवे गीते देशिकारलेने. मराठी जन्म अस्मितेचा प्रारंभ ज्ञानेश्वरीपासूनच झाला. महानुभाव पंथाचे संस्थापक कर्नाटक, तेलंगणा या प्रांताऐवजी महाराष्ट्री वसावे असा उपदेश शिष्यांना देत. हा प्रदेश
सात्विक वृत्तीचा पोषक आहे. तेथली हवा मुमुक्षूंना हितकारक आहे. सर्व सद्गुणांना परिपोष या भूमीत होतो अशी महानुभावांची श्रद्धा होती. आचारपाठात असा उल्लेख येतो. महंत राष्ट्र म्हणून महाराष्ट्र निर्दोष आण सगुण, धर्मसिद्धी जाये ते महाराष्ट्र. महाराष्ट्र हा प्रदेश वाचक शब्द ज्ञानेश्वरांच्याही आधी रूढ झाला होता. कृष्णमुनी तथा दिंभ या लेखकाने विंध्यादीपासून दक्षिण दिशेसी, कृष्णा नदीपासून उत्तरेसी, झाडीमंडळापासून पश्चिमेसी कोकणपर्यंत महाराष्ट्र बोलीजे, चक्रधर क्रीडा केली जेथे जेथे, याप्रमाणे महाराष्ट्र सीमा या सर्वदूर पसरलेल्या दिसून येतात. एवढंच नव्हे तर महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी देखील आपले अनेक ग्रंथ महाराष्ट्री भाषेतच लिहिले आहे. कारण की त्यांच्या ज्या लीळा होत्या त्या देखील महाराष्ट्रात घडलेल्या होत्या. त्यांचे एकांग, उत्तरार्ध असे जे लीला चरित्रात त्यांचे 2 अंक केलेले आहेत, या दोघी अंकांमध्ये त्यांनी आपल्या लीळा प्रस्तुत केलेल्या आहेत. आणि या त्यांच्या सर्व लीळा या मराठी भाषेत लीळा चरित्र या ग्रंथात आपल्याला आढळल्या दिसून येतात. यावरून आपल्याला असे लक्षात येते की महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र भाषा ही महानुभाव पंथांच्या काळात बऱ्याच प्रमाणात विकसित झालेली होती. राजशेखर हा नाटककार इसवी सनाच्या 10व्या शतकात होऊन गेला. बालरामायण आणि कर्पूरमंजरी ही त्यांची नाटके महाराष्ट्री प्राकृतात आहेत. या नाटकात कुंतल म्हणजेच आजचे सातारा आणि कोल्हापूर हा मदनाचे स्थान आहे व विदर्भ म्हणजे सरस्वती जन्मभूहा असे राम म्हणतो असा उल्लेख आहे. चतुर्विंशती प्रबंध या ग्रंथात राजशेखर महाराष्ट्राचा अनेक वेळा उल्लेख करतो. कोहल हा कवी इसवी सन 800व्या सुमारास होऊन गेला. त्याने आपले लीलावही हे खंडकाव्य महरट्ट देशी भाषा असे आहे. त्यात हाल राजाच्या राज्याचे वर्णन केले आहे. महाराष्ट्र भूमी कशी सुपीक आहे, वृक्षवेली, तळी, उद्याने, धनधान्य, समृद्धी इत्यादीचे वर्णन यात आहे. स्वभाषा, स्वदेश यांच्या अभिमानाने आणि त्यांच्या अभिमानाचे वर्णन यात स्पष्टपणे केल्याचे आढळून येते. त्याचप्रमाणे उद्योतन सुरी याने आपल्या कुवलयमाला हा अपभ्रंश भाषेतील काव्यग्रंथ इसवी सन 778 या सुमारास रचला. त्यात त्याने धडमुट, काळा सावळा, सहनशील, अभिमानी, कलहशील आणि दिनवले, गहिल्ले असे बोलणारा महरट्टा असे मराठ्याचे वर्णन केल्याचे दिसून येते. तसेच 10व्या शतकातील नलचंपू या काव्यात कवीने महाराष्ट्राची वीरपुरुषांचा देश म्हणून प्रशंसा केली आहे. विदर्भा नदीला दक्षिण सरस्वती म्हणून महर्षीच्याच विद्यासंपन्नतेचाही निर्देश येथे केल्याचे आढळून येते. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र हे देशनाम इसवी सन 4व्या शतकापासून आढळते. नर्मदा नदीच्या दक्षिण तीरापासून कन्याकुमारीपर्यंतच्या भूप्रदेशाला दक्षिणपथ हे नाव होते. आजचा महाराष्ट्र हा त्या दक्षिणपथाचा एक भाग आहे. महाराष्ट्रातील मानव हा एक भूमीत निर्माण झाला आहे. तो बाहेरून वसाहतीसाठी आला
वसाहतीसाठी आला नसल्याचे मत आता सर्वसामान्य झाले आहे. द्रविड आणि नाग यांच्या मिश्रणाने लोकसमूह अस्तित्वाला आला असल्याचे अभ्यासकारांचे मत आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील लोकसमूह यांच्या अस्तित्वाविषयी विविध मते मांडली गेलेली आहेत. मोल्सवर्डच्या शब्दकोशाच्या प्रस्तावनेत डॉक्टर जॉर्ज विल्सन यांनी महारांचे राष्ट्र ते महाराष्ट्र असे प्रतिपादन केले आहे. महार हेच या देशातील मूळ रहिवासी असल्याचे मत डॉक्टर कोपर्ट यांनी मांडले आहे. त्यांच्या मते महाराष्ट्राचे जुने नाव मल्ल राष्ट्र असे आहे. मल्ल म्हणजे मार, मार म्हणजे महाराष्ट्र आणि मार, महार आणि महाराष्ट्र अशी उत्पत्ती त्यांनी सांगितली आहे. डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी या मताला पाठपुरावा दिलेला आहे. तसेच पुढे डॉक्टर रा. गो. भांडारकर यांनी राष्ट्रीक या शब्दापासून राष्ट्र निर्माण झाला असावा असे मत मांडले आहे. महारथी, महरहट्ट यावरून अशी उत्पत्ती केली गेल्याचे आढळून येते. महाराष्ट्र ते महाराष्ट्र असा साधा अर्थ पा. वा. काणे यांनी सांगितलेला आहे. दक्षिणेस आर्यांच्या विस्तृत, सलग व व्यवस्थित अशा वसाहती निर्माण होऊन त्यांना राष्ट्र ही संज्ञा प्राप्त झाली. यातील राष्ट्रिकांनी लहान लहान राष्ट्रांचे एक महाराष्ट्र बनवले असा बा. अ. भिडे यांनी तर्क काढलेला आहे. वि. का. राजवाडे यांच्या मते उत्तरेतील हट्ट नावाचे लोक महाराष्ट्रात आहे. या रट्टांचे राष्ट्रीक म्हणजे महाराष्ट्र होय असे त्यांचे मत आहे. महाराष्ट्र हे नाव मल्ल, मरहट्ट या कन्नड शब्दावरून आले असल्याचे श. बा. जोशी यांनी सुचविले आहे. त्यांच्या मताने मर म्हणजे झाड व हट्ट म्हणजे धनगर. हाटी लोकांचा झाडीयुक्त देश म्हणजे मरहट्ट. प्राचीन काळी दक्षिणापथाचा एक भाग असलेल्या महाराष्ट्राने अनेक वसाहतींना आपल्यामध्ये सामावून घेतले. हळूहळू या प्रदेशातील वसाहतींना व्यवस्थित रूप प्राप्त होत होते. वेळोवेळी या राजवटीने महाराष्ट्राच्या भूप्रदेशावर राज्य केले. त्याच कालखंडात महाराष्ट्रातील समाजजीवनाला आणि संस्कृतीला व्यवस्थित रूप मिळत गेले. दक्षिणपथावर सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादव या राजवटींनी 14व्या शतकापर्यंत राज्य केले. या राजवटींच्या काळात महाराष्ट्राचा भूप्रदेश हा दक्षिणपथाचा मध्य होता. संशोधकांच्या मते दक्षिण महाराष्ट्रावर कर्नाटक संस्कृतीचा छाप खोलवर उमटलेली दिसते. याचा परिणाम महाराष्ट्रातल्या भूप्रदेशावरही झालेला दिसून येतो. म्हणूनच केवळ प्रादेशिकदृष्ट्या नव्हे तर सांस्कृतिकदृष्ट्याही महाराष्ट्रातील समाजजीवनाचे स्थान उत्तर व दक्षिण समाजाच्या मधोमध आहे. सातवाहन राजवंश या महाराष्ट्रातील पहिला माहीत असलेला राजवंश आहे. त्यापूर्वीचा महाराष्ट्राचा इतिहास फारसा माहीत नाही. सातवाहनांच्या उदयापासून आपल्याला महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासापासून धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाबाबतही माहिती मिळू लागली. सातवाहनांच्या काळात महाराष्ट्रात बौद्ध धर्माच्या प्रसाराबरोबर वैदिक धर्माचे पुनरुज्जीवनही
होऊ लागले. वैष्णव आणि शैव या पंथाचा आरंभही या काळात झाल्याचे दिसून येते. सातवाहन राजे स्वतः वैदिक धर्माचे कट्टर अनुयायी होते. असे असले तरीही त्यांनी बौद्ध धर्माला उदार आश्रय दिला. बौद्ध भिक्षूंसाठी विहार बांधले. उद्योग, व्यापार आणि प्रचंड वाढ या काळात झाली. पैठण, नगर, नाशिक, जुन्नर इत्यादी नगरे व्यापारांची केंद्रे होती. सातवाहन काळामध्ये दरबाराची आणि सामान्य लोकांची भाषा महाराष्ट्री प्राकृत होती. सातवाहन राजाचा एकही शिलालेख संस्कृतमध्ये नाही. या राजांनी साहित्य केलेला उद्योजक दिले. पैशांची भाषेतील बृहत्कथा हा ग्रंथ लिहिणारा गुणाढ्य सातवाहनाच्या दरबारात होता. या काळात निर्माण झालेला महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे हाल राजाने लिहिलेला गाथा सप्तशृंगी होय. हा ग्रंथ बहुजन समाजातील कवीने लिहिलेला गाथांचे संकलन यात आहे. या गाथा महाराष्ट्री प्राकृतात रचलेल्या आहेत. इसवी सन 225व्या सुमारास सातवाहन राजाचा अस्त झाला. त्यानंतर वाकाटक घराण्याचा उदय झाला. वाकाटकांची सत्ता नर्मदेपासून तुंगभद्रेपर्यंत आणि अरबी समुद्रापासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत पसरली होती. वाकाटक ब्राह्मण होते आणि वैदिक धर्माचे अभिमानी होते. त्यांच्या राज्यकाळात संस्कृत भाषा आणि साहित्य निर्मितीला बहर आला. अनेक संस्कृत काव्ये या काळात निर्माण झाली. कालिदास सारखा मोठा कवी याच काळात होऊन गेला. अजिंठा येथील 16, 17 आणि 19 क्रमांकाच्या लेणी वाकाटकांच्याच काळात कोरल्या गेल्या. या काळात कापड उद्योग भरभराटीला आला. पैठण हे या व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र होते. इसवी सन 500 ते 50 या सुमारास वाकाटकचा राज्याचा अस्त झाला. कर्नाटकातील कदंब, नल या राजांनी वाकाटक साम्राज्याच्या एकेका भागावर आपले वर्चस्व निर्माण केले. त्यानंतर दक्षिण पथावर राज्य गाजवणारे चालुक्य घराणे उदयास आले. चालुक्य राजे शिव आणि वैष्णूचे भक्त होते. जैन धर्माच्या अनुयायांनाही या राज्यांनी सहाय्य केले. या काळात संस्कृत आणि कन्नड भाषांमधील साहित्य समृद्ध झाले. त्यानंतर दक्षिण पथावरील सत्ता राजपूत घराण्याकडे गेली. राष्ट्रकुटांची मातृभाषा कन्नड होती. त्यांच्या काळात हिंदू, जैन, बौद्ध हे प्रमुख धर्म होते. बौद्ध धर्माला फारशी लोकप्रियता नव्हती. जैन धर्माला महत्त्व प्राप्त झाले होते. वेरूळचे जगप्रसिद्ध कैलास लेणे याच काळात घडवले गेले. याच काळात पंढरपूरचे महात्म्य निर्माण झाले. सर्वसामान्य जनता लोकदैवतांचे पूजन करत होती. शंकराचार्यांच्या मतांचा प्रसार याच काळात झाला. जैन धर्माला राजाश्रय असल्याने या धर्माच्या वाङ्मयाचा बराच विकास याच काळात झाल्याचे आढळून येते. याच काळात अस्पृश्यतेची प्रथा रूढही झाली होती. मराठी भाषेचे अस्तित्व या काळाच्या अखेरीस जाणवू लागले होते. इसवी सन 1100
1787मध्ये देवगिरी येथे यादवांनी आपल्या राज्याची राजधानी बनवली. वराड, खानदेश, बीड, सातारा, परभणी, कोल्हापूर, रत्नागिरी, उत्तर म्हैसूर, धारवाड असा सारा प्रदेश यादवांच्या राज्यात होता. कृष्णदेव यादव राजाचा काळ वाङ्मय निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचा काळ ठरला. रामदेव यादवांच्या काळात यादवांच्या राज्याचा विस्तार झाला. 14व्या दशकाच्या प्रारंभी अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीला वेढा देऊन यादव राजाशी तह केला आणि त्यानंतर मलिक काफूर या सरदाराने देवगिरीवर स्वारी करून यादवांचे राज्य नष्ट केले. यादवकालीन समाजात जातीभेद रुजलेला होता. चातुर्वर्ण व्यवस्था, अस्पृश्यतेची प्रथा याचा मोठा प्रभावही या काळातील समाजात होता. अस्पृश्यांनी गावात वस्ती करू नये, त्यांच्या विहिरी वेगळ्या असाव्यात, ब्राह्मणांचे स्थान समाजात वरचे असावे, अशा मनुस्मृतीचे आखून दिलेल्या नियमांचे पालन त्या काळात केले जात होते. बालविवाह, सतीप्रथा, बहुपत्नीत्व यांचे प्रचलनही या काळात होते. या काळात वैष्णव, शैव हे पंथ आणि जैन धर्म प्रचलित होता. शिवाय महानुभाव, वारकरी, नाथ, वैष्णव हे पंथही या काळात सामान्य लोकांपर्यंत पोचले होते. यादव हे राजे सर्व धर्मपंथांना मानणारे असले तरी व्यक्तिगत पातळीवर ते वैष्णव होते. वैदिक धर्माचे प्रतीक असलेल्या यज्ञसंस्थेला या काळात महत्त्व राहिलेले नव्हते. हळूहळू भक्ती चळवळ जोर धरू लागली. दुसऱ्या बाजूला व्रतवैकल्य, उपवास, नवस यांनाही महत्त्व प्राप्त झाले होते. सर्वसामान्य लोकांना पूजा अर्चा करता यावी म्हणून देवळे उभारण्यात आली. वैष्णव पंथ 12व्या शतकात प्रथम कर्नाटकात आणि कर्नाटकाच्या सीमा प्रदेशात पसरला. यापूर्वीपासून महाराष्ट्रात नाथपंथाचा प्रसार झालेला होता. 10व्या शतकापासून नाथपंथाचे कार्य महाराष्ट्रात सुरू होते. एकंदर यादव काळातील समाजाच्या मानसिक गरजा पुरविण्याचे सामर्थ्य वैदिक धर्मामध्ये राहिलेले नव्हते. त्यामुळे या काळातील सामान्य जनसमूह जैन धर्माकडे किंवा नाथ, महानुभाव, वारकरी, वीरशैव या पंथाकडे वळला. यादव काळातच मराठी भाषेतील वाङ्मय निर्मितीला प्रारंभ झाल्याचे मानले जाते. या काळाच्या सुरुवातीला मराठी भाषेचे अस्तित्व जाणवू लागले होते, परंतु त्या काळी तिच्या वाङ्मयाची रचना झालेली होती किंवा नाही हे निश्चितपणे सांगता येत नाही. 13व्या-14व्या शतकापर्यंत महाराष्ट्राच्या संस्कृतीला एक विशिष्ट आकार प्राप्त होत होता. प्राचीन काळापासून ते यादव काळापर्यंत या भूप्रदेशात समाजाचा राजकीय, सामाजिक, धार्मिक इतिहास महाराष्ट्राच्या संस्कृतीला आकार देण्यास कारणीभूत ठरला असे दिसून येते. मित्रांनो, आता आपण मराठी भाषा आणि साहित्याचा प्रारंभ कसा झाला याची चर्चा करू. आपल्या देशातील पर्यायाने
महाराष्ट्रातील संस्कृती आर्यांनी निर्माण केली गेली असे मानले जाते, परंतु आर्यानंतर लोकांनी संस्कृतीच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. धर्म, तत्त्वज्ञान, अध्यात्म आदी क्षेत्रावर आर्यांच्या संस्कृतीचा आणि त्यांच्या संस्कृत भाषेचा फार मोठा प्रभाव असल्याचे दिसते. असे असले तरी संस्कृत व्यतिरिक्त अन्य भाषेचा प्रभाव ही कमी महत्त्वाचा नाही. स्थूल मानाने असे म्हणता येते की इसवी सन पूर्व 5000 वर्ष भारतात वैदिक संस्कृतीची आणि भाषेची निर्मिती होत गेली. इसवी सन पूर्व 3000 वर्षापर्यंतच्या काळात वेद, उपनिषदे, आरण्यके ग्रंथाची निर्मिती झाली. नंतरच्या काळात आर्य संस्कृतीचा विकास झाला आणि संस्कृत भाषेला महत्त्व प्राप्त झाले आणि पाणिनीसारख्या थोर व्याकरणकाराने संस्कृतला शास्त्रबद्ध केले. कालिदास, भवभूती या प्रतिभावंतांनी संस्कृत भाषेचे महत्त्व वाढवले. विविध धर्मग्रंथ आणि पुराणे ही संस्कृत भाषेमध्ये निर्माण झाल्यामुळेच संस्कृत ही धर्म आणि संस्कृती यांची भाषा बनली. यानंतर इसवी सन पूर्व 5व्या शतकापासून प्राकृत भाषांचा उदय झाला. गौतमपुत्र आणि महावीर यांनी बौद्ध आणि जैन धर्माचा प्रसार करण्यासाठी प्राकृत भाषेचा वापर केला. यातूनच प्राकृत भाषा, विचार आणि वाङ्मय यांनी समृद्ध बनत गेल्या. या काळातील सर्वसामान्य लोकांची भाषा ही प्राकृत भाषा. भौगोलिक स्थान भेदामुळे प्राकृत भाषांचे मागधी, अर्धमागधी, पैशांची, शौलसेनी, महाराष्ट्री असे प्रमुख प्रकार निर्माण झाले. या प्राकृत भाषांमधून सामान्य लोक व्यवहार करत राहिले. या भाषांमधूनच वाङ्मय निर्मिती होत गेली. बुद्धांच्या अनुयायांनी पाली या प्रथम प्राकृत भाषेला बौद्ध धर्माची भाषा बनवली. सम्राट अशोकने या प्राकृत भाषेला राजाश्रय दिला. कालांतराने या प्राकृत भाषाही प्रौढ परिपक्व झाल्या. यांचीही व्याकरणे तयार झाली आणि सर्वसामान्य लोकांच्या बोलण्याने त्या अपभ्रष्ट होऊ लागल्या. इसवी सन 4व्या-5व्या शतकाच्या सुमारास वरील प्रत्येक प्राकृत अपभ्रंश निर्माण झाला. अपभ्रंश भाषांमधूनही वाङ्मय निर्मिती होत राहिली. या अपभ्रंशाच्या प्रभावातून आजच्या काळातील उत्तर महाराष्ट्रातील किंवा भारतातील प्रमुख भाषांचा जन्म झाला, असा संशोधकांचा अंदाज आहे. वर्तमान भारतीय भाषांची निर्मिती साधारणपणे 10व्या व 11व्या शतकापासून मानली जाते. याचा अर्थ मराठी भाषा ही मुख्यतः महाराष्ट्री अपभ्रंशापासून तयार होत होती. ही निर्मिती प्रक्रिया सुरू असताना विविध प्राकृत आणि अपभ्रंश भाषांनी मराठीची जडणघडणीला हातभार लावला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
या सर्व पार्श्वभूमीवरून हे स्पष्ट होते की आजच्या मराठी भाषेच्या संस्कृतीशी थेट संबंध नसून प्राचीन काळापासून चालत आलेल्या बुद्ध, महावीर यांच्या काळात विकसित झाल्याचे प्राकृत आणि त्यांच्या अपभ्रंशांशी संबंध आहे असे लक्षात येते. मराठी भाषेच्या उदयाचा ऐतिहासिक क्रम लक्षात घेतल्यानंतर ती नेमकी कोणत्या दशकात उदयास आली याचाही विचार येथे करावा लागेल. संशोधकांनी यासंबंधी मते मांडलेली आहेत. वि. का. राजवाडे यांनी मराठी भाषेचा आरंभ इसवी सन 488 साली झाला असे मानले आहे. त्यांच्या मते सातवाहन राजवटीत महाराष्ट्री प्राकृत भाषेत विपुल वाङ्मय लिहिले गेले असले तरी सातवाहनाच्या नंतरच्या काळात महाराष्ट्रीचा लोप झाला. त्यानंतर 5व्या दशकाच्या उत्तरार्धात मराठी भाषा प्रचलित होऊ लागली, परंतु तिला मान्यता मिळू शकली नाही. जुनी महाराष्ट्री बुडाली होती आणि नवी प्रतिष्ठा पावली होती असा याचा निष्कर्ष आहे. डॉक्टर श. गो. तुरपुळे यांच्या मते मराठीचा आरंभकाळ इसवी सन 10 ते 12 पर्यंत नेता येतो. त्या वर्षी खोदलेला एक शिलालेख कोकणमध्ये अक्षी येथे सापडला, परंतु डॉक्टर मिराशी यांच्या मते हा शिलालेख इसवी सन 1209 मधला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील कुंटल येथील संगमेश्वराच्या देवळातील इसवी सन 10 ते 18 मधील शिलालेख हा पहिला शिलालेख ठरतो. म्हणजे मराठी भाषेच्या अस्तित्वाची चिन्हे 11व्या शतकाच्या प्रारंभापासून कोरलेली आढळतात. यापूर्वी काही शतके मराठीचा जन्म झाला असावा असे त्यांचे मत आहे. 8व्या शतकाच्या अखेरीस उद्योतन सूरीने लिहिलेला कुवलयमाला या ग्रंथात 18 देशी भाषांचा उल्लेख केलेला असून त्यात मरहट्ट भाषेचा समावेश आहे. मरहट्ट हे प्राचीन काळचे मराठीचे नाव. यावरूनच 8व्या दशकात मराठी ही लोकांची बोलीभाषा होती याचा अंदाज करता येतो. मात्र मराठीच्या जन्मकाळाविषयी निश्चित विधान करता येत नाही. डॉक्टर प. ल. वैद्य म्हणतात, मराठी भाषेचा विचार केला तर असे दिसते की इसवी सन 11व्या शतकात तिच्यात ग्रंथरचना होऊ लागली होती. त्यापूर्वी 2 दशके या भाषेचे अवशेष आणि विशेष यांचा शिलालेख तसेच प्राकृत भाषेचे ग्रंथ यात उल्लेख मिळतो. इसवी सनाच्या 9व्या शतकाच्या सुमारास मराठी वगैरे देशभाषा बोली म्हणून प्रचारात येऊ लागल्या होता असे त्यांनी स्पष्टपणे मांडले आहे. त्याचप्रमाणे बा. अ. भिडे यांच्या मते मराठी भाषा इसवी सनाच्या बा. ह. भिडे यांच्या मते मराठी भाषा इसवी सनाच्या 6व्या शतकात नवजात अवस्थेत होती.
आणि 8व्या-9व्या शतकापासून ती व्यावहारिक लिखाणाने ग्राम्यगीत रचल्याचे वाढीस लागली असावी असे अनुमान करण्यास हरकत नाही. एकंदरीतपणे विचार केला असता मराठीचा जन्मकाळ 8वे शतक मानायला हरकत नाही असे भिडे स्पष्टपणे म्हणतात. इसवी सनाच्या 10व्या शतकापर्यंत मराठी भाषेच्या अस्तित्वाची चिन्हे शोधता येतात. त्या आधीच्या काळातही तिचे अस्तित्व असावे याचे काही उल्लेख आढळतात. मात्र लीळाचरित्र किंवा ज्ञानेश्वरी यांच्या आधीचा ग्रंथ कोणता हा प्रश्न उपस्थित होतो. मुकुंदराजांचा विवेकसिंधू हा आद्य ग्रंथ आहे असे मानले जात होते, पण संशोधकाच्या मते विवेकसिंधू हा ग्रंथ ज्ञानेश्वरी नंतरचा असावा. इसवी सन 1288 नंतरच तो रचला गेला असावा. त्यामुळे लीळाचरित्र हाच मराठीतील आद्य ग्रंथ ठरतो असे अभ्यासकांचे मत आहे. वि. का. राजवाडे यांनी श्रीपती भट्ट रचित ज्योतिषरत्नमाला हा मराठीतील पहिला उपलब्ध ग्रंथ होय असे म्हटले आहे. श्रीधर रंगनाथ कुलकर्णी यांनीही इसवी सन 10 ते 39 पूर्वीचा एकही ग्रंथ मराठीमध्ये उपलब्ध नसल्यामुळे आणि ज्योतिषरत्नमालेचा काळ याच सुमारास असल्यामुळे तो मराठी भाषेतील आद्य ग्रंथ ठरतो असे मत व्यक्त केले आहे. ज्योतिषरत्नमाला, विवेकसिंधू, लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी या सुरुवातीच्या ग्रंथांविषयी मराठीत लिहिले गेले अन्य साहित्यही असले पाहिजे. ग्रंथलेखनासाठी आज जशी सामुग्री उपलब्ध आहे तशी प्राचीन काळी नव्हती. कागदावर लिहिलेले उपलब्ध असे पहिले प्राचीन हस्तलिखित म्हणजे विठ्ठल गलंट रचित रसकौमुदी इसवी सन 1534 मध्ये लिहिला गेलेला ग्रंथ होय. प्रसिद्ध इतिहासकार संशोधक शेजवळकर यांच्या मते 15व्या दशकापर्यंत कागदांचा प्रसार महाराष्ट्रात झालेला नव्हता. महाराष्ट्रात बहामनी राजवटीत दौलताबाद, जुन्नर वगैरे ठिकाणी कागदांचे कारखाने निघू लागले असावेत. 16व्या दशकात पोर्तुगीजांच्या माध्यमातून पश्चिम किनाऱ्यावरील कोकणातून कागदांचा महाराष्ट्रात प्रवेश झाला. तोपर्यंत महाराष्ट्रात लेखनासाठी कागदांचा आणि ताडपत्रींचा वापर होत असावा. शिवकाळापासून पुढे शिलालेख, ताम्रपट मागे पडून कागद रूढ झाल्याचे दिसते. तसेच ग्रंथस्वरूपात वाङ्मय थोडेफारच असेल पण मौखिक वाङ्मय बरेच असल्याची शक्यता आहे. एकंदर उपलब्ध ग्रंथाच्या आधाराने मराठी साहित्याचा प्रारंभ यादव काळात होतो. सातवाहन ते यादव हा असा राजवटीमधला बदलाचा काळ आहे. तसाच महाराष्ट्री प्राकृत, महाराष्ट्री अपभ्रंश मराठी हा भाषिक परिवर्तनाचाही काळ आहे. साहित्यात संस्कृतऐवजी प्राकृताचा स्वीकार ही गोष्ट जशी सातवाहनाच्या काळात घडलेली असली तरी धर्मकारणासाठी मराठीचा अवलंब ही घटना यादव काळातच घडलेली आहे. म्हणून मराठीचा जन्म हा
प्राकृत आणि अपभ्रंश भाषांपासून झाला आणि तो साधारणपणे 8व्या शतकात झाला. तसेच लीळाचरित्र हा मराठीतील आद्य ग्रंथ असल्यामुळे मराठी साहित्याचा प्रारंभ 13व्या शतकास म्हणजे यादव काळात झाला हे निष्कर्ष मान्य करावे लागतात. मराठी भाषेचा उद्गम काळ नक्की ठरविणे तसे कठीण होत होते. नवी भाषा हळूहळू लोकमान्य होत असताना जुनी भाषा काही काळापर्यंत ग्रंथकाळ व लोकलिहित किंवा बोलत असतात. पूर्व भाषांचा अंत व नवीन भाषांचा जन्म या दोन गोष्टी एक समन्वयाने होत नाही. महाराष्ट्रातील लोकसमाज कोणतीही एक विशिष्ट प्राकृत भाषा बोलत नसून निरनिराळ्या प्राकृत भाषा बोलणारे निरनिराळे समाज होते. ते एकवटून त्यांच्या मिश्रणाने महाराष्ट्रातील समाज बनला. त्यांच्या भाषांच्या मिश्रणाने बनलेल्या मिश्र प्राकृतापासून मराठी भाषा बनली. सौरसेनी भाषा बोलणारे राष्ट्रीय लोक मागधी व महाराष्ट्री बोलणारे महाराजिक व महाराष्ट्रीक लोक, अपभ्रंश भाषा बोलणारे वैराष्ट्रिक व आभीर लोक महाराष्ट्रात येऊन मिसळले. त्यांच्या मिश्रणातून मराठा समाज बनला व त्यांच्या भाषांपासून मराठी भाषा बनली, असे मत कृपा कुलकर्णी यांनी मराठी भाषा उद्गम आणि विकास या ग्रंथात मांडले. ज्ञानेश्वरी व विवेकसिंधू सारखे ग्रंथ प्रसविण्याची शक्ती कोणत्याही भाषेत तिच्या जन्माबरोबरच येणे शक्य नाही. ज्ञानेश्वरी व विवेकसिंधू सारखे ग्रंथ बसविण्याची शक्ती कोणत्याही भाषेत तिच्या जन्माबरोबर येणे शक्य नाही. हे ग्रंथ म्हणजे मराठीच्या विकासाच्या त्या काळच्या निशाण्या आहेत. त्यांच्यापूर्वी कित्येक ग्रंथ निर्माण करण्याची ताकद मराठी भाषेत महाराष्ट्रीय लेखनाच्या लेखणीत निसंशय असली पाहिजे. ज्ञानेश्वरी या व विवेकसिंधूच्या पूर्वी वेदांताशिवाय काहीतरी भावनाप्रधान लोकवाङ्मय मराठीत निर्माण झाले असले तरी हे जे वाङ्मय तेच मराठीचे बालपण, मराठीच्या बालपणाचे स्वरूप स्पष्ट करणारे वाङ्मय दुर्दैवाने आज उपलब्ध नाही. शिलालेख, ताम्रपत्रे, ग्रंथोल्लेख यांच्या साहाय्यानेच मराठी भाषेचा व साहित्याचा उत्पत्तिकाळ शोधता येतो. त्याप्रमाणे मित्रहो, आपण सुरुवातीला शिलालेखात मराठीचा उल्लेख कशा प्रकारे आलेला आहे हे पाहणार आहोत. त्यापैकी आपण पहिला शिलालेख पाहणार आहोत, ज्ञानेश्वरीचा शिलालेख. ज्ञानेश्वरी पूर्व म्हणजे शके 1211 मधील निजामशाहीतील ओंकारेश्वराच्या शिलालेखात रामचंद्र यादव यांचा नातलग वंकदेव याच्या कर्णाधीप हेमाडी पंडित यांच्या हस्तक सोमदेव पंडित व माहूरचा रहिवासी स्मरण नायक यांची नावे असून स्मरण नायकाने उन्नकेश्वर देवालयाचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख आहे. या लेखातील भाषा संस्कृत मिश्र मराठी आहे. काही
रूपे अस्सल मराठी शिक्क्यांची आहेत. दुसरा शिलालेख आहे सासवडचा शिलालेख. रामदेव यादवांच्या राजवटीतील शके 1207 म्हणजे ज्ञानेश्वरीपूर्व 5 वर्ष या शिलालेखात 11 ओळी आहेत. त्यातील बराच भाग त्रुटिक आहे. रामचंद्र देव, हेमांडी पंडित, श्रीपंत दंडनायक इत्यादींचे उल्लेख यात आहेत. तिसरा शिलालेख आहे चौऱ्यावंशीचा शिळा म्हणजेच पंढरपूरचा शिलालेख. येथे ज्ञानेश्वरीपूर्व 17 वर्ष म्हणजे शके 1195 मध्ये कोरलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या मंदिरातील शिलालेख आहे. या शिळेत पाठ लाविली असता मनुष्य 84 योनीमधून मुक्त होतो अशी समजूत आहे. यात अनेक व्यक्तींची नावे, काही नाणी यांचा उल्लेख आहे. चालविद्या पैकांचा रामचंद्र देवराये देवरायासी करनू सेटी तेयाची विठ्ठलाची आण इत्यादी शब्द मराठी वळणाचे आहेत. तसेच पुढचा शिलालेख आहे नेवासे येथील शिलालेख. शके 1161 मधील हा शिलालेख आहे. ज्ञानेश्वरी महाराजांनी या खांबाला टेकून बसून ज्ञानेश्वरी लिहिली असल्याचे सांगितले जाते. त्या खांबाजवळ कण्वेश्वराचे जुनाट हेमाडपंथी देऊळ होते. त्या देवळावरच्या एका दगडावरील हा लेख आहे. याची भाषा संस्कृत मराठी मिश्र असून त्यात सिळू पंडित वृत्तिकाराला 18 निर्वर्तने जमीन देऊ असल्याचा उल्लेख आहे. या लेखात पुढे अशी भाषा स्पष्ट आपल्याला दिसून येते. त्यात म्हटले आहे की स्वस्ति श्री सकू 1161 विकारू स वत्सरे श्री कण्वेश्वर देवालये पुराण विकृतकार शौनकन्य गोत्रीय माध्यदीन श्री सिलू पंडित तथा प्रापूर्वी हरी सीमागारे पुराणवृत्ती भूमी निर्वर्तने सर्व नमसे 18 ये भूमी कण्वेश्वराय ओम मुली हे भूमिदेवो पुरुषेन जीववना सिद्धली. असा मराठीचा काही उल्लेख या ओळींमध्ये आपल्याला आढळून येतो. या पुढचा शिलालेख आहे कोलेश्वराचा शिलालेख. हा शिलालेख शके 1150 असून तो अंबेजोगाई येथे मिळाला. एकंदर 47 ओळी यात असून त्यातील 6-7 ओळी मराठीतील आहेत. तदेव महाराष्ट्र भाषा यात्र लिखते हा उल्लेख यात आहे. आम्रदेशे नामग्रामी बेलपालिरे गाढव समीप हे मराठी शब्द यात आहेत. या पुढचा शिलालेख आहे पाटण शिलालेख. खानदेशातील 40 गावापासून 10 मैलावर असलेला पाटण या गावातील श्री भवानीच्या मंदिरातील हा शिलालेख आहे. ज्ञानेश्वरीपूर्व 84 वर्ष म्हणजे हा लेख भाषेच्या दृष्टीने अधिक स्पष्ट आहे. लीलावतीचे कर्ते प्रसिद्ध गणिती भास्कराचार्य यांच्या चांगदेव नावाच्या नातवाने हा लेख खोदविला आहे. देवगिरीच्या सिंगण यादवांचे मांडलिक म्हणून असलेल्या निकुंभ नावाच्या राजकुळाच्या आश्रयाने ज्योतिषशास्त्राचे अध्यापन करण्यासाठी मठाच्या स्थापनेसंबंधी यात उल्लेख आहे. इया पाठणी केने तेहाचा ब्राह्मण दिंधला तेलिया मविजे मवावे ही मराठी व्याकरणाने मान्य असलेली शब्दरूपे यात आहेत. यात महत्त्वाच्या ओळींचा उल्लेख आपल्याला पुढीलप्रमाणे करू आपण. लेया घाणे आदानाची लोटी
मठा दिन्हली जेती घाणे वाहती तेती या प्रती पली पली तिला एथ मविजे ते मढी ते न मापे मावावे पाऊला मढा येतो. अशा महत्त्वपूर्ण मराठी भाषेच्या ओळी याच्यात आपल्याला आढळून आल्याचे दिसते. या पुढचा शिलालेख आहे परळ येथील शिलालेख. परळ येथील सरकारी बंगला बांधत असताना हा शिलालेख सापडला. तो शके 1109 मधील आहे. यात कोकणच्या अपरादित्य नावाच्या राजाने श्री वैद्यनाथ देवाच्या पूजेसाठी षटषष्ठी म्हणजे साष्टी प्रांतातील माहुलजवळ 24 ग्राम उत्पन्नाच्या जमिनी देणगी देत असल्याचा उल्लेख आहे. यातील 2 ओळीतील शपथ मराठीत आहे ती अशी: अथ तू तो कोणू हुवी ए शासनलो पी तया श्री वैद्यनाथ देवाची भाल सकुबिया पडे तेहाची गाठ गाढवे विजे. असा स्पष्टपणे उल्लेख या शिलालेखात लेखिला आहे. या पुढचा शिलालेख आहे सावरगाव येथील शिलालेख. हा शिलालेख मोगलाईतील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील असून तो शके 1086 मधील आहे. सावरगाव येथील महामंडलेश्वर कंडब कुलतिलक माडदेवाने दिलेल्या दानाचा उल्लेख यात आहे. भाली अंबादेवीच्या कीर्तनासी विसोवे मास प्रति दाम दत्त फेटितो स्थान गाव पशुलये. हे मराठी भाषेतील उल्लेख यात आढळून आलेले आहेत. पुढचा शिलालेख आहे पळसदेव येथील शिलालेख. हा शिलालेख शके 1079 आहे. पळसदेव हे गाव गारदौंडापासून 6 मैलावर भीमेच्या काठी आहे. सरडेश्वरच्या देवळावर हा लेख आहे. जाधवांच्या पूर्वी राष्ट्रकुटाच्या राजवटीत मराठी भाषा प्रचलित होती असे यावरून दिसते. श्री दंडदेव दंड नाके विष्णुगृह केले ईश्वरी संवत्सरी निफजले प्रासादी. हे मराठी वर्णाचे शब्द यात आढळले आहेत. या पुढचा शिलालेख आहे श्रवणबेळगोळ येथील शिलालेख. हा शिलालेख शके 905 मध्ये ज्ञानेश्वरी पूर्व 307व्या वर्षी कोरला गेला आहे. मराठीतील शिलालेखापैकी हा आद्य शिलालेख समजला जातो. गंग घराण्यातील राचमल्ल नावाच्या राजाच्या कारकिर्दीत त्याच्या चावंडराय नावाच्या प्रधानाने बाहुबलजी उर्फ गोमटेश्वरांच्या एक अतिशय प्रचंड असा दगडी पुतळा उभारला. सर्व लोकांच्या माहितीसाठी पुतळ्याच्या खाली निरनिराळ्या देशभाषेत ती गोष्ट कोरवली. त्यातील मराठी मजकूर आपल्याला असा आहे की श्री चावंडराजे करविले गंगराजे सुताले करविले. गंग घराण्यातील राज्याच्या पदरी हा चावंडराय प्रधान म्हणून होता. राजमल्लाच्या राजकीर्तीत चावंडरायाने हा भव्य स्तूप उभारला. त्याच्या या धार्मिक कृत्यामुळे त्याला राय ही बहुमानाची पदवी मिळाली. एकंदरीतपणे हे सर्व शिलालेख आपल्याला दिसून येतात. त्यापैकी सर्वात जुना शिलालेख आहे तो आहे श्रवणबेळगोळ येथे शिलालेख. परंतु या सर्वांचा एकंदरीत विचार केला असता अक्षीचा जो शिलालेख आहे तो सर्वात जुना शिलालेख म्हणून ओळखला जातो. आणि तो शिलालेख एकंदरीतपणे मराठी भाषेची अनेक रूपे, मराठी भाषेची अनेक ओळी त्यात आपल्याला आढळल्या असल्याने अक्षीचा शिलालेख हा सर्वात जुना शिलालेख म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे आपल्याला मराठी भाषेचा उल्लेख आणखी कोणकोणत्या ठिकाणी केलेला असल्याचे दिसले तर त्यापैकी ताम्रपटामध्ये देखील मराठीचा उल्लेख केलेला दिसून येतो. त्यापैकी पहिले ताम्रपट आहे दिवे येथील ताम्रपट.
कोकणातील दिवे येथे हा ताम्रपट उपलब्ध झाला. त्याचा काळ संवत 982 सर्वरी असा आहे. त्या दिवशी 10 नोव्हेंबर 1060 ही तारीख होती. या ताम्रपटात वासुदेव भट्टाने त्याच्याजवळ असलेली स्थितिपुरी गावासंबंधीचे 2 ताम्रपट सर्व स्थानांच्या समक्ष मावल भट्टाजवळ दिल्याचा उल्लेख आहे. यात व्यक्तिनामे व अनुनासिक शब्द आहेत. यात ठवियली, ठवियले, जाणती, लिहिले, क्रियापदे, स्थितिपुरीची स्थानहजा, दिवेचे षष्ठी रूपे, योगक्षेमू, प्रथमा, एकवचन, पासे, पासी, शब्दयोगी अव्यय जे ते सर्वनामे आहेत. त्याचप्रमाणे पुढचा शिलालेख आहे, पुढचा ताम्रपट आहे शिलाहार राजाचा ताम्रपट. शके 1049 हा ताम्रपट असून यात सकू, संवंतू, घोरपट, वरवली, उसळ, मोर, मोबली, गाडीमार्ग हे मराठी वळणाचे शब्द आहेत. या पुढचा ताम्रपट आहे, यापुढे अनेक ताम्रपट दिलेले आहेत. त्यापैकी आपण अनेक बारीक बारीक ताम्रपट बघू. शके 1016व्या ताम्रपटात कोकण, ऋषी, सोमन, संवंतू हे शब्द आहेत. शके 900च्या ताम्रपटात साम्राज्य हा शब्द आहे. शके 896व्या ताम्रपटात करवून, मान्हून हे शब्द आहेत. शके 832व्या ताम्रपटात वैरी, वैरी, निशेष, सिंध हे शब्द आहेत. शके 810व्या राष्ट्रकूटाच्या ताम्रपटात न्या, पुण्य, जो, सिंध, दह, चिती, रिपू, इथ हे शब्द आहेत. शके 658च्या चिरकूट ताम्रपटात आचलित, आरोहते, आऊट, करवून, करऊन, करीत हे शब्द आहेत. शके 602च्या ताम्रपटात 50, पृथ्वी या शब्दावरून मराठीचा उद्गम कळण्यास मदत होते. एकंदरीतपणे मित्रांनो, आज आपण मराठी भाषा आणि महाराष्ट्र संस्कृती यांचा सहसंबंध कसा आहे, महाराष्ट्र भाषेचा उदय कसा झाला, त्याचा उगम कसा झाला, कोणत्या शतकात झाला, या सर्वांचा येथे आपण आढावा घेतलेला आहे. धन्यवाद.